बातमी नाशिकमधून आहे। पंचवटी दिंडोरी नाका परिसरात परप्रांतीयांना मनसैनिकांनी चोप दिलाय। 3 दिवसांपूर्वी पंचवटी परिसरात एक घटना घडलेली होती। परप्रांतीय तरुण महिलांची छेड काढत असल्याचा आरोप होता। त्यानंतर स्थानिक मराठी नागरिकांवरही ते दादागिरी करत असल्याचा आरोप होता। सोसायटीमध्ये एंट्री केली आम्ही, तेव्हा आम्हाला कळालं तिथले सोसायटी चेअरमन बोलले की ते आता तिथे नसतील, पण तरी म्हटलं त्यांना एक फोन करा प्रणव त्रिपाठींना, ते आहेत की नाही आहेत ते बघा। मग त्यांना आम्ही बोलवलं, ते अरेरावीच्या भाषेत बोलायला लागले। शिवीगाळ झाली, मग एकमेकांमध्ये मारामारी झाली। मग कोण रिकामा इथे ऐकून घ्यायला? तुम्ही एक तर महाराष्ट्रात राहता, वरतून तुमची दादागिरी ऐकायची, मग यांना चोप नाही, चांगलं पळून पळून मारलं पाहिजे ना। दादा आम्ही 3 वाजेपासून तिथे त्या ताईंना घेऊन गेलो होतो। 3 वाजेपासून 7 वाजेपर्यंत गुन्हा सुद्धा नोंदवायला तयार नव्हते। म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं, महिलेच्या अंगाला हात लावणं म्हणजे 354 विनयभंग तुम्हालाही माहिती असेल। आम्ही करतोय, प्रयत्न करतोय, त्या महिला अधिकारी तिथल्या त्यांना क्रॉस काहीतरी वेगळंच चालू आहे त्यांचं। 7 वाजता कुठेतरी त्यांनी गुन्हा नोंदवल्यानंतर आमचे वरिष्ठ काही आले आणि त्यांच्यानंतर ते गुलाब त्रिपाठी जे आहे, ज्यांची सिक्युरिटी एजन्सी आहे, आलोक सिक्युरिटी एजन्सी म्हणून, बरोबर ना? हां, तर त्यांचे ते बाउन्सर वगैरे सगळे आले आणि मग ते मध्यस्थी करायला लागले की याच्यानंतर असं होणार नाही। म्हटलं तुम्ही माफी मागा आणि ते जे 7 फ्लॅट आहे तुमचे त्रिपाठी नावाने, ते सगळेच्या सगळे खाली करून महाराष्ट्रीय मराठी लोक भरा तिथे। त्यांनी तशी गवाही दिली म्हणून आपण